नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 9वी सराव संच 1.1 बघणार आहोत। यामधील आपला पहिला प्रश्न, पुढील संच यादी पद्धतीने लिहा। आता बघा, हे संच दिलेले आहे, हे आपल्याला यादी पद्धतीने लिहायचे आहे। तर बघा, कुठलाही संच असो, संच आपल्याला जर यादी पद्धतीने लिहायचा आहे तर त्या संचाला ABCD Z पैकी काहीतरी एकाने दाखवायचा असतो। आता सपोज आता हा संच जो आहे आपण P ने दाखवू, बरोबर। तर लिहायचं P बरोबर, आणि या संचामध्ये आपल्याला समनैसर्गिक संख्यांचा संच करायचा आहे। तर त्या संख्या आपण महिरपी कंसामध्ये समनैसर्गिक संख्या घेणार आहोत, स्वल्पविराम देऊन दाखवायचे आहे। आणि बघा, महिरपी कंसात घ्यायच्या म्हणून आपण महिरपी कंस काढणार पहिला, त्यानंतर समनैसर्गिक संख्यांचा संच घ्यायचा आहे। कोणत्या असतात समनैसर्गिक संख्या? 2, स्वल्पविराम 4, 6, 8 अशा ह्या आहेत समनैसर्गिक संख्या। लिहित गेलं तर भरपूर असणार आहे, पण आपल्याला कळलेले आहे 2, 4, 6, 8 ज्या आहेत त्या समनैसर्गिक संख्या आहे। 4 कमीत कमी 4 नैसर्गिक संख्या लिहायच्या, नंतर डॉट डॉट करून पुढे स्टॉप करायचं लिहिणं। ओके, तर हा झाला समनैसर्गिक संख्यांचा संच। येतंय लक्षात? दुसरा संच जो दिला तो बघूया। आता आपल्याला 2 नंबर संच जो दिलेला आहे 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच करायचा आहे। तो आता आपण हा संच Q या लेटरने दाखवू। Q बरोबर, संच आपल्याला महिरपी कंसामध्ये 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच। 1 ते 50 मधल्या सममूळ संख्या कोणत्या आहे? तर बघा, 1 ते 50 मध्ये फक्त 2 ही सममूळ संख्या येते, ती लिहिली आणि कंस पूर्ण केला। हा झाला सममूळ संख्यांचा संच, तो आपण Q ने दाखवला, बरोबर। त्यानंतर बघा, तिसरं दिलेलं आहे आपल्याला 3, सर्व ऋण पूर्णांकांचा संच। सगळ्या ऋण पूर्णांकांचा संच आपल्याला करायचा आहे। तर ऋण पूर्णांक संख्या भरपूर आहे, सगळ्या नाही लिहायच्या, 3 ते 4 लिहायच्या। डॉट डॉट म्हणजे याच्या पुढे पण भरपूर आहे असा त्याचा अर्थ होतो। तर बघा, तर P, Q आणि हा संच आपण R ने दाखवू। R बरोबर, महिरपी कंस। आता बघा, -1 स्वल्पविराम -2 स्वल्पविराम -3 स्वल्पविराम, इथं आपण असं डॅश डॅश करून देऊ। अशा का दाखवल्या? कारण आपण जेव्हा धन आणि ऋण दोन्ही संख्या दाखवतो तेव्हा आपण इकडनं -1 -2 -3 अशा लिहितो ना, उजवीकडून डावीकडे, म्हणून आपण -1 -2 -3 आणि डॅश डॅश अशा दाखवल्या। येतंय लक्षात? हां, संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच आपल्याला करायचा आहे, यादी पद्धतीने करायचा आहे। तो आपण यस ने दाखवू। यस बरोबर, 7 मूळ स्वरांचा संच आपल्याला महिरपी कंसामध्ये घ्यायचा आहे। आता 7 मूळ स्वर कोणते कोणते आहे बघा। पहिला आहे सा, त्याच्यानंतर स्वल्पविराम रे, ग, म, प, ध आणि नी। हा झाला संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच। प्रश्न दुसरा आहे, पुढे चिन्हांत दिलेली विधाने शब्दांत लिहा। आता हे विधान दिलेलं आहे 4/3, हे ई सारखं चिन्ह आहे, नंतर पुढे Q आहे। तर ह्या विधानाला आपल्याला शब्दांत कसं लिहायचं बघा। हा नंबर आहे तो लिहून घ्यायचा, 4/3 हा संच Q चा घटक आहे। म्हणजे Q नावाचा संच आहे, त्याच्यामध्ये 4/3 हा काय आहे? घटक आहे, बरोबर। 4/3 हा संच Q चा घटक आहे, हा Q या संचाचा घटक आहे। दुसरं चिन्हांतलं विधान जे दिलेलं आहे -2, हे ई सारखं चिन्ह दिलेलं आहे, त्याच्यावर अशी काट मारलेली आहे आणि पुढे n दिलेला आहे। तर इथे कसं होतं, जे चिन्ह दिलेलं होतं म्हणून तो घटक होता, हा 4/3 Q या संचाचा घटक होता। आता हा घटक नाहीये म्हणून त्यांनी तिथे लाईन मारलेली आहे। तर आपण कसं लिहिणार उत्तरामध्ये? उत्तरामध्ये कसं लिहिणार? -2 हा संच, इथे संच कुठला दिलेला आहे? n, म्हणून -2 हा संच n चा घटक
घटक नाही. आता बघा, तिसरं जे विधान दिलेलं आहे त्याला आपल्याला शब्दात लिहायचं आहे. तर कसं येणार आहे? पी नावाचा संच आहे म्हणून आपण काय लिहिणार? संच पी चे घटक. संच पी मध्ये कुठले घटक आहे? पी हे घटक आहे म्हणून आपण लिहिणार संच पी चे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे. संच पी चे घटक पी हे असे आहेत. पी ही काय आहे? विषम संख्या आहे. विषम संख्या आहे. आता बघा प्रश्न 3 आहे. कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. आपल्याला कोणते पण दोन संच घ्यायचे आहे. ते दोन्ही पण संच आपल्याला यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धतीने लिहून दाखवायचे आहे. आता बघा, यादी पद्धत आपण पहिली घेतली आहे. यादी पद्धतीमधला आपण एक संच घेऊया. तोच संच आपल्याला पुन्हा गुणधर्म पद्धतीमध्ये लिहायचा आहे. समजा मी हा संच घेतला ए बरोबर, याच्यामध्ये काय बघा, तांबडा स्वल्पविराम दाखवायचे म्हणून तांबड्यानंतर स्वल्पविराम दिला मी. त्यानंतर नारिंगी, पिवळा, त्यानंतर हिरवा, त्यानंतर निळा, पारवा आणि जांभळा. हेच रंग का लिहिले इथे? तर हे काय आहे? इंद्रधनुष्याचे रंग आहे म्हणून हेच रंग मी इथं लिहिले. आता हाच संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. तर इथं पहिलं गुणधर्म पद्धत नाव टाकूया. गुणधर्म पद्धत. आता बघा, तुम्ही यादी पद्धतीमध्ये संच कसा लिहायचा ते शिकला होता पहिल्या प्रश्नामध्ये. आता दिलेला संच यादी पद्धतीतला तो आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये लिहायचा आहे. तर तो कसा लिहायचा ते लक्षात घ्या. हा संच ए, हाच संच आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये दाखवायचा आहे म्हणून हा पण ए नेच दाखवायचा आपण. आलं लक्षात? तर मग इथं आपण ए बरोबर, हा संच दाखवताना सुद्धा आपल्याला महिरपी कंस घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर यादी पद्धतीमध्ये जी सगळी नावे दिलेली आहे, जे काही नंबर दिलेले असतील तर त्या सगळ्यांना काहीतरी स्मॉल लेटरने म्हणजेच ABCD मध्ये झेड पैकी कुठल्याही एका लेटरने दाखवायचं. समजा आपण याला दाखवलं पी ने, छोट्या लेटरने दाखवायचं. येतंय लक्षात? पी ने दाखवलं. हे सगळे काय आहे? पी आहे. संच ए बरोबर महिरपी कंसात हे सगळे पी आहे म्हणून आपण यांना पी मानलं म्हणून आपण इथं पी लिहिलं. यांना जर के मानलं असतं आपण के लिहिलं असतं. येतंय लक्षात? हे सगळे काय आहे? पी आहे. त्यानंतर सर्व पी काय आहे? हे सगळे पी आहे. याचा अर्थ असा होतो हे सगळे काय आहे? पी आहे. आणि सर्व पी काय आहे? इंद्रधनुष्यातील रंग आहेत. मग पुढे असं लिहायचं, हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत. आणि महिरपी कंस पूर्ण. आहे की नाही सोपं? संच ए बरोबर महिरपी कंसामध्ये हे सगळे पी आहे आणि उभी लाईन अर्थ होतो सर्व पी हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत. पहिला संच आपण यादी पद्धती आणि गुणधर्म पद्धतीने लिहून घेतला. बरोबर. आता आपण दुसरा संच घेऊया. बघा, S इज इक्वल टू S बरोबर -2 -1 0 1 2 आणि 3 हे घेतले. बरोबर. आता इथं पुढे लिहा आता. ओके. ही काय कोणती पद्धत आहे? यादी पद्धत. आता याला आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये लिहायचं आहे.
तर काय येणार, हा यस आहे, यालाच लिहायचं आहे आपल्याला, म्हणून तो पण काय असणार आहे, यस हाच संच असणार आहे. यस बरोबर. आणि हा पण महिरपी कंसामध्ये दाखवायचा असतो. महिरपी कंस लिहिला, काढला. त्यानंतर ABCD पैकी काहीतरी स्मॉल लेटर यांना सगळे मानायचं असतं. तर हे सगळे काय आहे, हे सगळे क्यू आहे असं आपण मानू. हे सगळे काय आहे, क्यू. आणि सर्व क्यू काय आहेत, हे सर्व क्यू घटक आहे. कशाचे घटक, आय. आता हा इथे आयच घेणार आपण. आय का घेणार, आय म्हणजे इंटिजर असता. इंटिजर म्हणजे त्याच्यामध्ये शून्य, ऋणसंख्या आणि धनसंख्या सगळ्या असतात, म्हणून त्या आयने दाखवायच्या असतात, म्हणून आपण इथे आय घेतल्या. येते लक्षात. संच यस बरोबर ह्या सगळ्या क्यू आहे आणि क्यू मध्ये सगळ्या क्यू ह्या काय आहे, घटक आहे आयचे. आयचे घटक म्हणजे निगेटिव्ह, धन, ऋण आणि शून्य सगळे मिळून त्यांना आय असं बोललं जातं, म्हणून इथं आपण आय लिहिला. येते लक्षात. आय मधले घटक आहे, हे क्यू काय आहे, आय मधले घटक आहे, म्हणून आय लिहिला. पण याच्यामध्ये सगळे संख्या, सगळे इंटिजर नाहीये, सगळ्या धन ऋण संख्या नाहीये. याच्यामध्ये सिलेक्टेडच संख्या आहे, त्या पण आपल्याला दाखवायला लागतात. तर बघा या संख्या कुठून कुठपर्यंत आहे, -3. -3 पेक्षा मोठ्या आहे, बरोबर. -3 पेक्षा मोठ्या आहे म्हणजे -2 पासून सुरुवात होते, म्हणून आपण लिहिलं -3 आणि असं साईन दिलंय म्हणजे -3 पेक्षा ह्या काय आहे, सगळ्या मोठ्या आहे. -3 ग्रेटर दॅन म्हणजेच कुठून सुरुवात आहे, -2. तुम्हाला माहिती आहे -2 ही मोठी संख्या आहे -3 पेक्षा, म्हणून -3 पेक्षा मोठ्या आहे. त्या सगळ्यांना आपण क्यू मानलेला आहे, म्हणून आपण इथे लिहिणार, बरोबर. -3 पेक्षा मोठ्या आहे, त्या सगळ्या क्यू आहे आणि त्या कुठपर्यंत आहे, याला म्हणतात ग्रेटर दॅन इक्वल टू. इथे 3 येणार, म्हणजेच याचा अर्थ काय होतो, -3 पेक्षा मोठ्या आहे, क्यू आहेत त्या सगळ्या संख्या आणि त्या 3 या नंबर पर्यंत आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे 3 पर्यंत, इक्वल टू म्हणजे 3 पर्यंत, म्हणून आपण इथे 3 लिहिलं. तर हा आहे आपला गुणधर्म पद्धतीमधील संच. तर आपण याला गुणधर्म पद्धत नाव देऊया. प्रश्न 4 आहे, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. हा दिलेला संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे. ही पद्धत जी आहे, यादी पद्धत, लक्षात ठेवायला खूप सोपी आहे. वस्तूची कोणत्याही नंबरची आपण यादी करतो, म्हणजे त्या यादी समजा किराणा मालाची यादी असेल तर आपण किराणा मालाच्या यादीमध्ये आपल्याला काय काय किराणा पाहिजे आपण तो सर्व एका लाईनमध्ये लिहितो. तसेच आपल्याला इथे भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच, सगळ्या महिन्यांची नावं आपल्याला इथे लिहायची आहे. ती झाली यादी पद्धत. तुम्ही बघितलेलीच आहे, तुम्हाला माहिती आहे. नावामध्ये त्याचा अर्थ आहे. तर दिलेल्या महिन्यांचा संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे. आपल्याला संच ABCD पैकी कोणत्या तरी कॅपिटल लेटरने आपल्याला दाखवायला लागतो. आपण हा संच ए ने दाखवू, बरोबर. तर ए बरोबर महिरपी कंस घ्यायचा. आता सर्व वर्षातील सर्व महिन्यांची नावं आपल्याला इथे स्वल्पविराम देऊन दाखवायचे आहे. तर पहिला कुठला महिना आहे, चैत्र, नंतर कॉमा, वैशाख, कॉमा, ज्येष्ठ, आषाढ, कॉमा, श्रावण, कॉमा, भाद्रपद, कॉमा, आश्विन, अल्पविराम, मार्गशीर्ष, त्यानंतर पौष, त्यानंतर आहे माघ, नंतर आहे फाल्गुन. हे झाले सौर वर्षातील सर्व महिने. महिरपी कंसात लिहिले, स्वल्पविराम देऊन लिहिले, म्हणजे हा झाला संच.
आता दुसरा संच जो दिला आहे बघा इथं COMPLEMENT कॉम्प्लिमेंट हा शब्द दिलेला आहे. या शब्दातील अक्षरांचा संच, हा दिलेला संच जो आहे हा यादी पद्धतीने लिहायचा आहे. आता संचाला पहिले आपल्याला नाव द्यायचं असतं. तर बघा आपण याला बी नाव देऊया. बी बरोबर इथे महिरपी कंस. आता आपल्याला इथे यादी पद्धतीने संच लिहायचा आहे, म्हणजे हा कशाचा अक्षराचा संच दिलेला आहे, हे अक्षर आपण इथे स्वल्पविराम देऊन लिहून घेऊया. तर बघा सी नंतर स्वल्पविराम O M P L E M E N आणि T. झाला दिलेल्या शब्दातील अक्षराचा हा संच. बरोबर. तिसरा संच आपल्याला जो दिलेला आहे मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. ओके, ज्ञानेंद्रियांचा आपल्याला संच करायचा आहे. त्या संचाला आपण सी नाव देऊया. सी बरोबर महिरपी कंसात. आता सगळे ज्ञानेंद्रिय लिहायचे. प्रत्येक 2 ज्ञानेंद्रियांच्या मध्ये स्वल्पविराम द्यायचा. आता कोणते कोणते ज्ञानेंद्रिय आहेत? नाक, त्यानंतर डोळे, त्यानंतर जीभ, त्यानंतर आहे त्वचा आणि 5वं ज्ञानेंद्रिय आहे कान. हा झाला ज्ञानेंद्रियांचा संच यादी पद्धतीने. चौथा आहे 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. आता 1 ते 20 मधील कोणत्या मूळ संख्या आहे त्यांचा संच आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्या संचाला आपण डी नाव देऊन घेऊया. डी बरोबर महिरपी कंसात. आता या सगळ्या 1 ते 20 मधल्या मूळ संख्या आपल्याला लिहायच्या आहे आणि त्या कॉमाने दाखवायच्या आहे. त्यांच्यामध्ये कॉमा द्यायचा आहे. बघा पहिली मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. ह्या झाल्या 1 ते 20 मधील मूळ संख्या. त्यांचा आपण संच केला, म्हणजे त्यांना आपण कॉमा देऊन इथं महिरपी कंसामध्ये दाखवलं. 5वं दिलेलं आहे पृथ्वीवरील खंडांच्या नावांचा संच. आता पृथ्वीवरील खंडांची नावं लिहायची आहे महिरपी कंसामध्ये, त्यांच्यामध्ये कॉमा द्यायचा आहे. तो झाला आपला पृथ्वीवरील खंडांच्या नावांचा संच. आता हा डी ने दाखवला, हा आपण ई ने दाखवू. संच ई बरोबर महिरपी कंस. आता खंडांची नावं लिहायची आहे. आफ्रिका, स्वल्पविराम युरोप, स्वल्पविराम ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, त्यानंतर दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि आणखी एक आहे आशिया. प्रश्न 5वा आहे पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. हा संच जो दिलेला आहे यादी पद्धतीतला आहे, तो आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये लिहायचा आहे. या संचाला आपण ए ने दाखवला आहे. तर आपण हाच संच गुणधर्म पद्धतीने लिहिणार आहोत. तर गुणधर्म पद्धतीमध्ये पण हा एच संच असणार आहे. आपण इथे ए लिहून घेऊया. त्यानंतर ह्या संचामध्ये काय गुण आहे ते आपल्याला गुणधर्म पद्धतीच्या संचामध्ये लिहावे लागतात. आता हे सगळे काय आहे? नंबर आहे. यांना आपण ए लिहून घेऊया. ओके, आणि तो ए आपले हे सगळे काय आहे? ए असं आपण मानू. आणि इथे काय लिहू? हे काय आहे? ए आहे. हे सगळे काय आहे? ए आहे. आणि सगळे ए काय आहे बघा, यांच्यामध्ये काहीतरी गुण दिसतो आहे. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. हा 1चा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे. असे 10च्या वर्गांपर्यंत संख्या दिलेल्या आहे. तर बघा आता इथे हे सगळे ए आहे असं आपण मानलं. सगळे ए काय आहे? इज इक्वल टू बरोबर एनचा वर्ग. एन म्हणजे आपण 1, 2, 3, 4, 5, 10 पर्यंत कोणत्याही संख्या आपण लिहिल्या त्यांचा वर्ग घेतला तर आपल्याला ह्या संख्या मिळणार आहे. बरोबर, म्हणून ह्या संख्यांना आपण ए मानलं आणि ए बरोबर काय आहे? त्या संख्यांचा वर्ग आहे, म्हणून आपण असं लिहिलं. यानंतर काय लिहायचं बघा, एन हा एन काय आहे? हे सगळे एन आहे. तर एन काय आहे? घटक आहे. कशाचे घटक आहे? कॅपिटल एन. म्हणजे काय? कॅपिटल एन दाखवलेला आहे. म्हणजे हा
n का बरं दाखवला आपण, कारण ह्या काय आहे, नैसर्गिक संख्या आहे. मोठ्या n स्मॉल n हा काय आहे, घटक आहे. त्यानंतर बघा n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. n जे आहे त्यांच्यामध्ये आपण n ची संख्या 1 ते 10 पर्यंत आहे. लेस दॅन ऑर इक्वल टू 10 म्हणजे 10 पेक्षा छोट्या आहे आणि 10 पर्यंत आहे. आता 10 पेक्षा छोट्या 10 पर्यंत, शून्याचा वर्ग 0 येतो, एकाचा वर्ग 1 येतो, 2चा वर्ग 4 येतो, 3चा वर्ग 9 येतो, 4चा वर्ग 16 येतो. अशा 10 पर्यंत आपण ह्या n ह्या संख्या घेतलेल्या आहे. हा झाला गुणधर्म पद्धतीने संच. दुसरा संच दिलेला आहे बघा, b बरोबर 6, 12, 18, 24, 30, 36, 42 आणि 48 यांचा संच दिलेला आहे. तर यांच्यामध्ये कुठला गुण आहे तो आपल्याला इथं गुणधर्म पद्धतीने संच बनवायचा आहे. तर आता इथं जसं आपण या सगळ्या संचांना a मानलं, इथं सगळ्या संचांना b मानूया. बरोबर, हे सगळे नंबर काय आहे, b आहे. आणि सर्व b काय आहे, 6च्या पटीमधले आहेत, म्हणून आपण त्यांना कसं लिहिणार, बरोबर 6n. 6n का लिहिलं, 6 गुणुले 1 केलं तर 6 मिळणार आहे, 6 गुणुले 2 केलं तर 12 मिळणार आहे, 6 गुणुले 3 केलं तर 18 मिळणार आहे. म्हणजेच या सगळे बी काय आहे, 6च्या पटीतले आहे, त्यांना आपण 6n असं दाखवलं. आता हे सगळे n काय आहे, नैसर्गिक संख्याच आहे, म्हणून n इज अन एलिमेंट ऑफ कॅपिटल N. नैसर्गिक संख्या आहे, ह्या दिलेल्या संख्या काय आहे, नैसर्गिक संख्या आहे, ते आपण n ने दाखवलं म्हणून आपण इथे n लिहिलं. त्यानंतर बघा, आता ह्या संख्या 6 ते 48 पर्यंत आहे. हे कसं दाखवणार आपण, n इज लेस दॅन 9. याच्यामध्ये आपण हे n जे आहे ते 9 पेक्षा छोटे आहे, म्हणजेच 9 पेक्षा छोट्या म्हणजे काय, 8 पर्यंतच आहे. बघा, आज आपण जर 8 टाकली, 6 8 48 होतात, या 48 पर्यंत संख्या आहे, म्हणून n इज लेस दॅन 9. 9 पेक्षा छोट्याच आहे त्या संख्या. तिसरा नंबरचा संच दिलेला आहे, c बरोबर SMILE, स्माईल. स्माईल या शब्दाचा संच आहे, याला आपल्याला गुणधर्म पद्धतीत लिहायचं आहे. तर हा c आहे, म्हणून हा संच आपण गुणधर्म पद्धतीमध्ये पण c's घेणार. नंतर महिरपी कंस. आता याचे गुण काय आहे, शब्दामध्ये जे अक्षर आहे त्यांना आपण c मानूया, स्मॉल c. बरोबर, स्मॉल c. आणि सर्व c काय आहेत, स्माईल या शब्दातील अक्षर आहे. तर हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे. चौथा नंबरचा संच दिलेला आहे, संच डी बरोबर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार दिलेला आहे. आता आपल्याला याला गुणधर्म पद्धतीने लिहायचं आहे. तर हा डी संच आहे, आपण डी लिहून घेऊया. संच डी बरोबर महिरपी कंस. आता ह्या सगळ्यांना आपण स्मॉल डी मानूया, कारण स्मॉल लेटरने शो करायचं असतं म्हणून आपण स्मॉल डी मानलं. आणि सर्व डी काय आहेत, हे आठवड्यातील दिवस आहे, हे आठवड्यातील दिवस आहे. 5 नंबरचा इथे संच दिलेला आहे, x बरोबर AET. ओके, या 3 शब्दांचा संच दिलेला आहे. या शब्दापासून कोणते अक्षर तयार होत आहे ते आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये लिहायचं आहे. सोपं आहे बघा, हा x आहे म्हणून आपण इथे xच लिहिलं. x बरोबर, आता हे सगळे शब्दातील जे अक्षर आहे त्यांना आपण स्मॉल x मानूया. बरोबर, हे सगळे काय आहे, स्मॉल x आहे. सर्व x काय आहे, हे TEA, टी किंवा EAT, ईट या शब्दातील अक्षर आहे. हे सगळे काय आहे बघा, TEA किंवा EAT, ईट या अक्षरांपासून 2 शब्द तयार होतात, TEA आणि EAT. बरोबर,
म्हणून आपण लिहिलं हे सगळे एक्स आहे. सगळे एक्स हे टी ई ए टी किंवा ई ए टी ईड या शब्दातील अक्षर आहे.